महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या स्वच्छतागृहामुळे होणाऱ्या गैरसोयीबाबतीत MCN न्यूजनं बातमी प्रसारित केली होती आणि त्यानंतर अखेर प्रशासनाकडून सर्वसामान्य आणि कर्मचाऱ्यांसाठी स्वच्छतागृह खुले करण्यात आले। महानगरपालिकेतील मुख्य इमारतीत तळमजला, पहिला आणि दुसरा मजला तसेच मुख्य प्रवेशद्वाराजवळ नव्याने बांधलेली स्वच्छतागृहे अनेक दिवसांपासून दुरुस्तीच्या नावाखाली बंद होती। त्यामुळे कर्मचाऱ्यांसह कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत होती। मधुमेहीग्रस्त आणि वयोवृद्ध नागरिकांना अधिक त्रास होत असल्यानं नाराजी वाढली होती। या संदर्भात MCN न्यूजनं बातमी प्रसारित करून होणाऱ्या गैरसोयीबाबत प्रशासनासमोर व्यथा मांडल्या होत्या। या पार्श्वभूमीवर रिपाईने मंगळवारी प्रशासनाला लेखी निवेदन देत बुधवारी दुपारी 3 वाजेपर्यंत स्वच्छतागृहे सुरू करण्याचा अल्टिमेटम दिला होता। निर्धारित वेळेपर्यंत स्वच्छतागृहे सुरू न केल्यास आम्ही स्वतः कुलूप तोडून ती सर्वांसाठी खुली करू असा इशारा देखील त्यावेळी देण्यात आला होता। या इशाऱ्यानंतर अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून सर्व स्वच्छतागृहे तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले। त्यानंतर दुपारी प्रवेशद्वाराजवळ स्वच्छतागृह नागरिकांसाठी खुले करण्यात आले। यावेळी रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुधाकर चांदणे यांच्या हस्ते प्रतिमात्मकरित्या कुलूप उघडून स्वच्छतागृह सुरू करण्यात आले। या प्रसंगी सुधाकर चांदणे, राहुल शिरसाट, संजय खरात, लतीफ जब्बार खान, अर्जुन गडवे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती। या निर्णयामुळे महानगरपालिकेतील कर्मचारी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून प्रशासनाच्या तात्काळ प्रतिसादाबद्दल पक्षाच्या वतीने आभार मानण्यात आलं। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील सर्व बाथरूम खालचे फर्स्ट सेकंड थर्डचे तिन्ही बाथरूम हे किती 1-2 वर्षापासून बंद होते। वेळोवेळी आम्ही प्रशासनाला निवेदन दिले होते की हे संडास बाथरूम चालू करण्यात यावे। सामान्य नागरिकांना त्याचा खूप त्रास होत होता। प्रत्येक अधिकाऱ्यांच्या कॅबिन मध्ये संडास बाथरूम असल्यामुळे त्यांना या गोष्टीची जाणीव नव्हती, परंतु सामान्य माणसाला जर लघवी आली तर त्याला 4थ्या मजल्यावर जावं लागत होतं। तर अशामध्ये जे शुगर पेशंट आहे त्या शुगर पेशंटचं जर कंट्रोल नाही झालं तर ते 1-2 पेशंटनी रक्तामध्ये टॉयलेट केलेली आहे। आम्ही काल प्रशासनाला निवेदन दिलं होतं की तुम्ही जर हे आज 3 वाजेपर्यंत संडास बाथरूम चालू नाही केले तर आम्ही हे संडास बाथरूम सोडण्यात येईल। परंतु आता रणजित पाटील साहेबांनी आम्हाला बोलून आम्हाला त्या संडास बाथरूमच्या चाव्या दिल्या आणि सन्मानपूर्वक आम्ही आज हे संडास बाथरूम सर्व पब्लिकसाठी ओपन केलेला आहे। इथला पत्ता सांग, पत्ता कोणता आहे? महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील संडास बाथरूम आज सर्वांसाठी हे चालू करून देण्यात आलेला आहे। तसेच महानगरपालिकेतील प्रशासकीय इमारतीमधील सर्व कर्मचाऱ्यांना पण याचा भरपूर त्रास होत होता। काही बाहेरचे नागरिक विविध कामानिमित्त महानगरपालिकामध्ये येत होते। आयुक्तांच्या दालनामध्ये 2-3 तास बसतात, त्यांनाही या गोष्टीचा त्रास होत होता। जर त्यांना संडास बाथरूमला जायचं तर 4थ्या मजल्यावर जायचं किंवा बाहेर कुठेतरी जायचं